सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून प्रशासनाच्या वतीने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले। सकाळपासूनच उमेदवारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना शिंदे सेनेच्या तृतीयपंथी बांधव असलेल्या पार्वती जोगी यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती। माजी उपमहापौर असलेल्या कल्याणी अंपळकर यांच्या विरोधात उभे असलेल्या पार्वती जोगी या शिवसेना शिंदे गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। पार्वती जोगी यांच्यासह तृतीयपंथी बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांच्याशी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी हक्क बजावलेला आहे, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात, काय पहिली प्रतिक्रिया मतदान केलं? जय श्री महाकाल। सगळ्यात पहिले तर आम्हाला खूप आनंद आहे की आमचा तृतीयपंथी समाज आज मतदानाकरता उभा आहे आणि मतदानही आम्ही चांगल्या प्रकारे बजावलेलं आहे। इथून पुढे विकासाची धुरा घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे। जी जनता तृतीयपंथींवर विश्वास ठेवणार आहे त्यांचं कायम आम्ही विश्वासघात करणार नाही आणि जनतेच्या प्रत्येक कामात सुखादुखात आम्ही उभं राहणार आहे। काय विजयाचा विश्वास कसा वाटतो? बघा, जो मला धुळे शहरातून कौल मिळाला आहे त्याच्यावर तर मला 100% गॅरंटी आहे की विजय आम्हाला पूर्ण पॅनलला मिळणार आहे। निवडून आल्यानंतर काय नेमकं आपलं विजन असणार? निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले महिला सुरक्षा, बेरोजगारी, त्याच्यानंतर गुंडागर्दी संपवण्याचं काम, त्याच्यानंतर मूलभूत ज्या भागात माझ्या गरजा आहे माझ्या नागरिकांचा, पाणी असू द्या, गटारे असू द्या, रस्ते असू द्या, गार्डन असू द्या। बघा, एवढे लोकप्रतिनिधी निवडून आलेत पण आमच्या भाग सुशिक्षित आणि चांगल्या याच्यात 16 क्रमांक हे, पण आजही इथं विकासाच्या नावावर फक्त बोमाबोम आहे। चांगले गार्डन नाही आहे, चांगले चालायला फुटपाथ नाही आहे, चांगल्या प्रकारे नाना नानी पार्क नाही आहे, लहान पोरांना खेळायला सुद्धा गार्डन इथं नाही आहे। काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधी पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात उमेदवारांना असेल मतदारांना धमकवण्याचा प्रकार सुरू आहे। काल देखील उमेदवाराच्या घरावर दगडफेक झाली होती, काय कसं बघा, हे सगळं सत्तेचा दुरुपयोग आहे। आज जर सत्याचं असलं, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब खूप चांगले आहेत, त्याच्यानंतर देवेंद्रजी बी चांगले, पण जे लोकल सत्ताधारी आहे हे सगळे गुंडागर्दी आहे। यांनी पाहिलं तुम्ही आपल्या धुळे शहरात तिकीटही कोणाला मिळालेले, सगळे कॉन्ट्रॅक्टदार, गुंडे, मवाली यांना तिकीट देण्यात आले। उद्या हे जाऊन फक्त खंडणी वसूल करतील, लोकांच्या जागा बळकावतील, एवढंच त्यांचं काम आहे। काय नागरिकांना आवाहन करा? माझं नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण सुजाण आहात, समजदार आहात, आपण निर्भीडपणे मतदान करा, चांगला लोकप्रतिनिधी निवडून आणा, 2 पैशाच्या लोभाला जाऊ नका। आज जर आपण ऐकल्या गेलो तर आयुष्यभर आपल्याला गुलामीचं जीवन जगायचं आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।